नागपूर जिल्ह्यातील तब्बल 1600 महिला बचत गटांना 1 लाख रुपये प्रत्येकी निधी वितरित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला पहिला प्रयोग। सर काय आहे? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताला सक्षम महिलांचा एक सक्षम संच तयार करावा आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राला सक्षम महिलांची जोड द्यावी याकरता ज्या अत्यंत महत्त्वाचा संकल्प केला आहे, या संकल्पाला जोडून नागपूर जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने, नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने आमचे आशिष जयस्वालजी, आमचे सर्व आमदार खासदार यांनी मिळून एक योजना तयार केली। 1 लाख रुपये फिरतं अनुदान बचत गटाला द्यायचं आणि या ठिकाणी जवळपास आज 1600 बचत गटाच्या माध्यमातून 1600 बचत गटांना 1 लाख रुपये असे 16 कोटी रुपये आज आम्ही दिले आणि याच्यातनं 1600 बचत गटामध्ये 16,000 महिलांना रोजगार निर्मिती होणार आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये 2029 पर्यंत आपल्याला 8,000 महिला बचत गटांना प्रत्येक वर्षी 1600 8,000 महिला बचत गटांना आम्ही 1 लाख रुपये देणार आहोत। 80,000 महिलांना रोजगार निर्मिती होणार आहे। हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे। 16,000 महिलांना याचा फायदा होणार आहे। निधीची तरतूद कशी करण्यात आलेली आहे? कुठून निधी मिळाला? जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने 20 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी दिले। यावर्षी ठरवलं की एक रस्ता कमी झाला चालेल, पण या पैशातनं महिलांना सक्षम केलं पाहिजे याकरता योजना तयार केली आणि 1600 बचत गटांना 1 लाख रुपये फिरतं अनुदान, हे काही वापस घ्यायचं नाही आहे, हे कर्ज नाही आहे, त्यांना उद्योग करण्याकरता प्रोत्साहन आहे आणि त्यामुळं आम्ही हे केलेलं आहे। मला विश्वास आहे की यावर्षी 1600 बचत गट आणि 5 वर्षात 8,000 बचत गट आणि 80,000 महिला रोजगाराला लागतील। मी म्हटलं बोलताना की याचा राजकारणाशी संबंधित नाही, परंतु लाडकी बहीण योजना आली, भरभरून महायुतीला मतदान मिळालं, ST मध्ये 50% सूट, महायुतीला मतदान मिळालं। याचाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, 16,000 महिलांना तुम्ही लाभ दिला, फायदा होईल असं वाटतं? विरोधक टीकाही करेल की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं। या ठिकाणी स्टेजवर खासदार बर्वे काँग्रेसचे नेते बसलेले आहेत, त्यामुळं काही राजकारणाकरता मी सांगितलं, राजकारणाकरता पैशाचा वापर होऊ नये, योजनाचा वापर होऊ नये। हा पैसा केवळ नागपूर जिल्ह्याला सक्षम करण्याकरता आहे, सक्षम भगिनी या ठिकाणी तयार करण्याकरता आहे। त्यामुळं कुणी याचा राजकीय गैरवापर करू नये, हा पैसा नेमका उद्योगाकरता खर्च करावा, कुणी या पैशाचं राजकारण करू नये, कुणी या बचत गटांच्या महिलांना आपल्या प्रचाराकरता त्या ठिकाणी फिरवू नये। मत द्यायचा अधिकार आहे, तो संविधानिक अधिकार आहे, पण आता बचत गटाला 1 लाख रुपये दिले म्हणून त्या प्रचाराला निघाले आहेत असं वगैरे कोणी करू नये, अशा सूचना मी दिल्या आहेत। शेवटचा प्रश्न, कधीपर्यंत निधी यांच्या अकाउंटला जमा होईल? 16 कोटी रुपये आज आम्ही DRDला दिले। पुढच्या 7 दिवसात बचत गटाच्या निवडी होतील, निवड प्रक्रिया होतील, त्याचा एक क्रायटेरिया आहे कुठला बचत गट असला पाहिजे। 3 वर्ष जुना बचत गट। आमचे महामुनी जिल्हा परिषद CO यांचा जर तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर तुम्हाला योजनेचं पूर्ण सांगतील। खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्रातला आणि देशातला पहिला प्रयोग, प्रत्येक महिला बचत गटांना 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।